नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगळेजण तडा गेलेली फ्रेम पाहून धक्क्यात असतात। त्याच वेळेला पटकन पौर्णिमा बोलते की हा अपशकुनचा झाला नसेल, आजच भूमिताई लग्न करून घरात आली आणि आज हा अपशकुन। त्याच वेळेला मग आता लगेच आजी चिडते आणि म्हणते की अगं पौर्णिमा काय बोलतेस काय तू? भूमीच्या घरात येण्याने वगैरे हे काही असं झालेलं नाही आहे। अगं भूमीचं आज लग्न झालं आहे आणि ती लक्ष्मीच्या पावलांनी या घरात सून म्हणून आली आहे आणि तिच्यामुळे असं काही होणं शक्यच नाही। आता पौर्णिमा म्हणते की नाही, तसं नाही, मला असं म्हणायचं होतं की आज भूमिताई लग्न करून आली आणि हा प्रकार घडला आहे, मग आपल्याला दृष्ट वगैरे काढायला हवी का, तसं म्हणायचं होतं मला। मग आजी म्हणते की मग तसं नीट स्पष्ट बोल ना तू, काहीही काय बोलतेस, उगीच आपली उचलली जीभ आणि लावली टाळाला असं करू नकोस। त्याच वेळेला मग आता पौर्णिमाचं तोंड गप्प होतं। नंतर रागिनी पण पौर्णिमावर चिडते आणि म्हणते की अगं हो पौर्णिमा, उगीच काही तोंडात येतंय ते बोलू नकोस। अगं भूमी आणि आकाश यांची जोडी किती चांगली आहे आपल्याला माहितीच आहे, त्यांच्यामुळे असं शकून अपशकून होणं काहीच चुकीचं आहे मला असं वाटतं। तेव्हा मग आता भूमी ही घाबरूनच आकाशकडे बघू लागते आणि आकाश त्यावेळेला भूमीला नजरेने दिलासे देत असतो की काहीच काळजी करू नको, सगळे काही व्यवस्थित होईल। त्यानंतर सगळेजण शांत असतात, काय बोलावं कोणाला काहीच कळत नसतं। आकाश मात्र भूमीला धीर देतो आणि म्हणतो की भूमी अजिबात काळजी करू नको आणि तुम्ही प्लीज आता जास्त या सगळ्याचा विचार करू नका, हे अपशकुन वगैरे असं काहीही नसतं। असं म्हटल्यावर आता सगळेजण म्हणतात की ठीक आहे चला। आकाश म्हणतो की रात्र खूप झाली आहे, आता सगळेजण खोलीत जाऊन झोपूया। आणि आकाश आणि भूमी पुन्हा त्या फोटोकडे बघू लागतात। नंतर इथे रूममध्ये गेल्यावर रागिणीचा दुसरा प्लॅन सुरू होतो। रागिणी म्हणते की पाशाळकर गुरुजी बोलताय ना, मला तुमच्याशी बोलायचं आहे। तेव्हा तो म्हणतो की अच्छा गोखले गुरुजींशी बोलायचं होतं का तुम्हाला? तेव्हा ती म्हणते की नाही नाही, तुम्हाला लावला ना, मग मला गोखले गुरुजींच्या शिष्यांशीच बोलायचं आहे, म्हणजे तुमच्याशी। काय ना, उद्या घरी सत्यनारायणाची पूजा सांगायची आहे। मग ते म्हणतात की मग गोखले गुरुजींना तसं सांगू का? तेव्हा ती म्हणते की नाही, यावेळेला गोखले गुरुजी नाही, तुम्हाला सांगायचे आहे। काय ना, या गोखले गुरुजींना नाही तर तुम्हाला सांगायची, त्या दक्षिणेचे पैसे तुम्हाला मी 21,000 रुपये देईन। तेव्हा मग तो गप्प होतो आणि म्हणतो की काय हो मॅडम, इतकं काय झालं आहे? तेव्हा ती म्हणते की आता ही पूजा तुम्हालाच सांगायची आणि त्याबद्दल काय करायचं आहे हे मी तुम्हाला नक्कीच सांगेन। आणि जर माझ्या आईने विचारलेच तर सांगा की गोखले गुरुजी कुठल्या तरी ध्यानात व्यस्त आहेत म्हणून ते येऊ शकत नाहीत। मग तुम्हीच उद्या या आणि पूजेच्या दरम्यान काय काय करायचं आहे हे मी तुम्हाला आता सगळे सविस्तर सांगेन, त्याचप्रमाणे झालं पाहिजे। गोखले गुरुजी तिथे नसतात याचाच फायदा घेऊन पाशाळ गुरुजी म्हणतात की ठीक आहे चालेल, मी जे तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे। आणि त्यानंतर मग आता रागिनी म्हणते की बघा तुम्हाला उद्या पूजा असेल, उद्या यायचे आहे आणि गोखले गुरुजी नाहीत असंच दाखवायचं आहे। त्यानंतर आता भूमी ही सकाळी उठते, उठल्यानंतर तिचं समोर लक्ष जातं तेव्हा तिथे टेबलवर बाजूलाच छान टोपलीमध्ये मोगऱ्याची फुलं ठेवलेली असतात। आता त्या सुवासानेच दरवळून ती जागी होते खडबडून आणि बघते तर समोर टोपलीमध्ये मोगऱ्याची फुलं ती स्वतःच्या हातात ओंजळीत घेते आणि त्याचा अगदी भरभरून मनापासून सुगंध घेते आणि म्हणते की वाव किती छान वाटलं। आणि पुन्हा ती फुलं ती टोपलीत ठेवून देते आणि म्हणते की खरंच खूप सुंदर, आकाशनेच हे सगळे केले असणार मला माहीत आहे। आरशात बघून न्याहाळत स्वतःलाच हसत ती उठते आणि तिथे बाजूला टुटू असतो। आता टुटूला बघत ती जवळ घेते आणि त्यानंतर टुटूच्याच बाजूला एक इन्व्हलप आणि ग्रीटिंग कार्ड ठेवलेलं असतं। आता ते ग्रीटिंग कार्ड पाहते तर काय त्याच्यात काहीच लिहिलेले नसते। ती म्हणते की काय, आकाशने ब्लँक ठेवले, मला माहिती आहे आणि आकाशलाही माहिती आहे, त्याने जरी काही बोललं नाही तरी मला त्याच्या नजरेतलं कळतं। आणि हो आकाश, आय लव्ह यू टू असं ती ते बघून बोलते। आणि नंतर मग आता भूमी हे सगळं बोलत असताना लाजत असताना आकाशने बाहेर रूमच्या बाहेर उभे राहून सगळे ऐकलेले असते। नंतर भूमी फ्रेश होऊन खाली उतरते, समोर आकाशने पूजा करून ठेवलेली असते। ती म्हणते की आकाशने पूजेची सगळी तयारी करून ठेवली आहे आणि आकाशने बाजूला रेडिओही ठेवला असतो। भूमी ही पूजा करायला म्हणजेच आशीर्वाद मागायला सुरुवात करते, देवाला म्हणत असते की देवा माझ्या आकाशला कायम सुखी ठेव। रेडिओमधनं दुसऱ्यांदा तोच आवाज येतो की माझ्या भूमीला कायम सुखी ठेव आणि आकाश माझ्या नवऱ्याला काय हवं नको ते बघ, त्याला कायम निरोगी ठेव। तेव्हा मग तिथून आकाशही रेडिओमधून सेमच बोलत असतो। नंतर पुन्हा भूमी म्हणते की माझ्या कुटुंबाला नेहमी निरोगी ठेव, माझं कुटुंब नेहमी आनंदी सुख समाधानात राहू दे। तर आकाशही नेमकं तेच बोलतो। नंतर भूमीला हसायला येतं, ती म्हणते की मी जे जे बोलते ते ह्या सगळं रेडिओमधून ऐकायला येतं आहे। मग आता पुढे भूमी म्हणते की
सगळं व्यवस्थित असू देत आणि आकाश आणि माझा हा संसार आहे तो अगदी सुखाचा होऊ दे. आणि तेही रेडिओमधून पुन्हा ऐकायला येतं. भूमी म्हणते की आहे नेमकं मी आणि आकाश दोघंही सोबत असावं असं आम्हाला कायम वाटतं आणि हा माझ्याबरोबर माझ्यासारखीच प्रार्थना तर मागतो आणि संसार सुखाचा असावा असंही म्हणतोय. पण मग आहे कुठे तो, कुठे लपलाय? तेव्हा आकाश समोरून शुकशुक करतो आणि नंतर शिटी वाजवून तो तिथून गायब होतो. आता भूमी ही देवाला पटापट नमस्कार करून तिथून पळत पळत बाहेर येते. तेव्हा आकाशच्या सायकलची ट्रिंग ट्रिंग तिला ऐकू येते आणि ती खाली बघते तर काय, खाली आकाश हा नवी कोरी सायकल घेऊन उभा असतो. तेव्हा मग आता भूमी धावत धावत येते आणि म्हणते की आकाश हे काय आहे? तेव्हा तो म्हणतो की हे बघ, हे तुझ्यासाठी नवी कोरी सायकल. आता भूमी सायकलवरून प्रेमाने हात फिरवत म्हणते की माझ्यासाठी आहे ही, कारण तिला वेदांगीला दिलेली सायकल आठवत असते. त्याच वेळेला मग आता आकाश म्हणतो की हो, याच्यामध्ये कोणीही येणार नाही, ही फक्त तुझ्या आणि माझ्या आपल्या दोघांची सायकल आहे असं म्हणून आता सायकलकडे भूमी बघतच राहिलेली असते. नंतर आकाशकडे बघून म्हणते की आकाश खरंच खूप छान वाटलं, व्हेरी व्हेरी थँक्यू असं म्हणून ती त्याला मिठी मारते. आणि नंतर मिठीतून बाहेर आल्यावर म्हणते की आकाश खरंच मला ना असं वाटतच नाही आपलं हे हल्लीचं प्रेम आहे. मला असं वाटतंय की आपण खूप अगोदरपासून एकमेकांवर प्रेम करतो. हल्लीच नाही प्रेम झालं आपलं, आपण खूप वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करतो असं ती त्याला म्हणते. त्याच वेळेला आकाश आता तिच्याकडे बघतच राहतो आणि आकाशला मनातूनच खूप आनंद झालेला असतो. भूमी आणि आकाश आता एकमेकांशी प्रेमाच्या गप्पा मारत उभे असतात आणि दोघंही एकमेकांमध्ये अगदी हरवून गेलेले असतात. आकाश म्हणतो की भूमी इथे बस, हे सगळं मी तुझ्यासाठी प्लॅनिंग केलेले आहे. आणि भूमी म्हणते की हे सगळं आकाश? तेव्हा तो म्हणतो की आपल्या लग्नानंतरचा पहिला दिवस स्पेशल जावा, म्हणजेच तुझा सगळ्या आठवणीत राहावं ना, म्हणूनच हे सगळं मी तुझ्यासाठी आज सरप्राईज प्लॅनिंग केलं. आणि तुला हे सगळं आवडलं ना? तेव्हा भूमी म्हणते की हो, का नाही आवडणार, खरंच खूप छान, मला खूप छान वाटलं हे सगळं बघून, माझा दिवस खरंच खूप स्पेशल झाला आहे असं ती त्याला म्हणते. आणि वरूनच हे सगळं वेदांगी बघत असते आणि तिची मात्र चिडचिड होत असते. रागिनीला ती म्हणते की आता हे सगळं बघायचं आहे का मी, हे दोघं एकत्र कसे राहणार आहेत ते? तेव्हा रागिनी म्हणते की हे बघ, आजचा दिवस आहे, एकदा की पूजा झाली की यांना वाटेल हे दोघे एकत्र येतील, पण तसं होणार नाही. पूजेनंतर या दोघांना वेगळं राहण्यातच कसा सगळ्यांचा फायदा आहे ना, हे सगळ्यांना मी दाखवून देणार आहे. रागिनी तिला असं काहीतरी कोड्यात बोलून निघून जाते. नंतर पूजेला सुरुवात होत असते. गुरुजी आलेले असतात, सगळेजण आता पूजेला जमलेले असतात. भूमीचे आई बाबा आणि प्रशांत तिघेजणही पूजेसाठी आलेले असतात. तेव्हा गुरुजी म्हणतात की चला आता पूजेची सुरुवात करूया आपण. आणि हे बघा आकाशराव, हे जे सगळं पूजेचं साहित्य आहे ना, हे तुम्हाला यांच्या म्हणजेच तुमच्या पत्नीच्या हातून शुद्ध करून घ्यायचं आहे. तर आकाश आणि भूमी ते दोघंही सगळं साहित्य शुद्ध करून घेत असतात. तितक्यातच गुरुजी म्हणतात की वेदांगीताई, तुम्ही यांच्या उपरण आणि पदराची जरा गाठ बांधा. त्याच वेळेला मग आता वेदांगीला या सगळ्याचा खूपच राग येत असतो. वेदांगी त्या दोघांची ही पदराची गाठ बांधते, पण मनातच म्हणत असते की ही गाठ आता सध्या मी बांधत आहे, पण हीच गाठ थोड्याच दिवसात मी कशी खिळखिळी करून टाकणार आहे स्वतःच्याच हाताने, ते बघा असं म्हणून ती तिथून निघून जाते. आकाश थँक्यू वेदांगी असं म्हणतो. ती जागेवर जाऊन बसते आणि मुद्दामच रागिनीकडे रागाने बघत असते. त्याच वेळेला आता आकाशला गुरुजी म्हणतात की चला पूजेचं साहित्य सगळं शुद्ध करून होत आलेले आहे, आता ही फुलंही शुद्ध करून घ्या. त्यानंतर भूमी आता फुलांना शुद्ध करू लागते. रागिनी आणि वेदांगी मात्र एकमेकांना खुनवत खानाखुना करतच काहीतरी बोलत असतात. आनंदाचं वातावरण तयार झालेलं असतं आणि त्याच वेळेला तुळशीचं ताट असतं. त्याच ठिकाणी वेदांगी जी असते ती छोट्याशा बाटलीमधून एक द्रव्य काढते, जेणेकरून तुळशीची पानं सगळी कोमेजून जातील. आता ती हळूच सगळ्यांच्या नकळत त्या पानांवर ते सगळं शिंपडते. आणि त्यानंतर मग आता पटकनच गुरुजी ते ताट घेतात आणि भूमीला त्यावरून सगळं पाणी आणि गोमूत्र शिंपडायला सांगतात. आणि त्याच वेळेला समोर बघतात तर ताटातली सगळी तुळशीची पाने कोमेजून गेलेली असतात. गुरुजी म्हणतात की हे काय झालं, नव्या नवरीच्या हातून शुद्ध करून घेताच ही तुळशीची पाने कोमेजली कशी काय? हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजणच बघत राहतात. मग त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की हे काय आहे आता? तेव्हा माधवरावांनाही धक्का बसतो आणि मग पौर्णिमामध्येच बोलते की बापरे, काल तो अपशकुन झाला आणि आज हा अपशकुन, तुळशीची पाने कोमेजली गेली, तेही ऐन पूजेच्या वेळेला. भूमी आता खूपच घाबरते. आकाश म्हणतो की भूमी शांत हो, असे काहीही झालेले नाही, तू प्लीज शांत हो. आणि नंतर वेदांगीला मात्र खूपच हसायला येत असतं. गालातल्या गालात आणि मनातच दोघीजणीही खुश होत असतात. नंतर पौर्णिमा म्हणते की हे काय झालंय मला कळत नाही आहे,
कालही हेच आणि आजही हेच असं अचानक हे सगळं होऊ शकतं. याचा अर्थ की आजही काहीतरी चुकीचं घडलंच आहे आपल्या घरात. तेव्हा मग आता गुरुजी म्हणतात की काय, कालही अपशकुन झाला म्हणजे मला कळलं नाही काय झालं. तेव्हा मग आता लगेच पौर्णिमा काही बोलायला जाणार तितक्यातच रागिनी म्हणते की अहो गुरुजी, काय झालं, काल आम्ही लग्नानंतर आमच्या सगळ्यांचे फोटो काढून घेतले आणि तो फ्रेम बनवून अल्बम बनवायचा होता, पण फ्रेम बनवून ती फ्रेम भिंतीला लावली आणि ती भिंतीला लावताच आम्ही नंतर रात्री बघितलं तर त्या फ्रेमला तडा गेला होता, ती कोमेजली गेली. त्याच वेळेला मग आता लगेच पुढे आजी म्हणतात की गुरुजी, नेमकं हे सगळं काय आहे ना मला कळत नाही. तेव्हा आकाश चिडतो आणि म्हणतो की हे सगळं काही नाही आहे, शकून अपशकून. आकाश चिडचिड होत असते म्हणून आजी म्हणते की बरं आकाश, आपली ही पूजा चालू राहू देत आणि पूजेच्या वेळेला उगीचच काहीही वादावादी नको. तेव्हा गुरुजी म्हणतात की मला एक तुम्ही काम करा, भूमी आणि आकाशची पत्रिका आजी जरा आणून द्या, मग मी बघतो काय करायचं ते. तेव्हा मग आजी पत्रिका आणण्यासाठी म्हणून निघून जाते. आकाश आणि भूमी एकमेकांचा मूड पुन्हा ठीक करतात. आकाश भूमीला म्हणतो की तू शांत हो, असं काही होणार नाही आणि असं म्हणून तिला शांत करतो. आणि त्यानंतर मग आता तो भूमीकडे पाहतच राहतो आणि मग आता भूमी त्याच्याकडे बघत असते. पुन्हा पूजेला सुरुवात होते. भूमी आणि आकाश पुन्हा पूजेला सुरुवात करतात आणि त्याच वेळेला वेदांगी आणि रागिनी त्या दोघांनाही आता रागाने बघत असतात. थोड्याच वेळात आजी येते आणि आजी ती पत्रिका आता शोधण्यासाठी म्हणून गेलेली असते. गुरुजी हे जशा प्रकारे सांगत आहेत त्याचप्रमाणे दोघांची आता सत्यनारायणची पूजा एकदम विधिवत पार पडत असते आणि हे सगळं बघून सगळेजण आता खुश असतात. भूमी आता मनातला किलमिश काढून पुन्हा पूजेला बसलेली असते. हे पाहून आकाशलाही खूप बरे वाटते आणि नंतर मग वेगळी तुळशीची पानं घेऊन ते कृष्णाला आणि सत्यनारायणाच्या देवाला अर्पण करत असतात आणि सत्यनारायण महाराज की जय असं म्हणून आता पुन्हा त्या पूजेला सुरुवात झालेली असते. भूमी आणि आकाश हे दोघे एका नव्या आयुष्याला सुरुवात करत असतात. मात्र इथे रागिनी आदी वेदांगी थोड्या काळासाठी खुश झालेले असतात, पण देवाच्या आशीर्वादाने भूमी आणि आकाश यांची पूजा ही आता व्यवस्थित काहीही विघ्न न करता पार पडत असते. भूमी आकाश दोघेही देवाला नमस्कार करतात आणि आता पुन्हा काहीही प्रॉब्लेम येऊ नको असे देवाला नमस्कार करून विनंती करत असतात. तर इथे माधवरावांचं पूर्णपणे लक्ष हे नीलांबरीकडे असतं आणि वेदांगी ही मनातल्या मनात म्हणते की आकाश, भूमी, तुमची पूजा आणि आता इथला प्रत्येक दिवस हा कसा वाईट ठरणार आहे ते बघा. आजी तितक्यातच येते आणि आजी म्हणते की गुरुजी हे बघा, ही दोघांची पत्रिका आहे, ही पत्रिका बघा, असं म्हणून आता ती त्या पाशाळकर गुरुजींच्या हाती पत्रिका देते आणि नीलांबरीला मात्र यातलं काहीच माहीत नसतं. ती सगळं गप्प बघत असते. आता गुरुजी ती पत्रिका अगदी निहाळून बघतात आणि त्याच वेळेला रागिनीकडे बघतात आणि रागिनी त्यांना खानाखुना करून समजावते. नंतर मग आता भूमीला ती म्हणत असते की आकाश आणि भूमी, इथून पुढे तुमच्या पत्रिकेतले ग्रहतारे कसे फिरवते ना तेच बघा. आकाश भूमी एकमेकांकडे बघत असतात. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की आजी ही गुरुजींना म्हणजेच गोखले गुरुजींना पत्रिकेबद्दल विचारते. तेव्हा ते म्हणतात की हे बघा आजी, अजिबात काळजी करू नका. भूमी आणि आकाश यांची पत्रिका अगदी उत्तम आहे. ते दोघेही एकमेकांसाठीच बनलेले आहेत. तेव्हा मात्र रागिनीचा हा प्लॅन फुस होतो आणि भूमी आता इथे देवाऱ्याजवळ येते. तेव्हा आकाशचे शाळेतले म्हणजे अगदी बालिशपणाचे जे फोटो असतात ते फोटो भूमीला कळतात आणि भूमी हे डोक्याला हात लावते. तिला आकाशचं पूर्वीचं सगळं आठवतं आणि तिला चक्कर येऊन खाली पडायला होतं आणि ती तिथल्या तिथेच कोसळते. आकाश येतो आणि तिला बघून खूपच घाबरतो. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.